हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण बिझनेस कम्युनिकेशनचे काही MCQs बघणार आहोत. डिअर स्टुडंट्स, हा लेक्चर तुमच्यासाठी बिझनेस कम्युनिकेशन MCQच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा ठरणार आहे. आपण नियर अबाउट सर्वच चॅप्टर याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया. मात्र त्यापूर्वी जे नवीन स्टुडंट असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. डिअर स्टुडंट्स, यापूर्वी आपण TY-BCOMच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तुम्ही नक्की ते सर्व व्हिडिओ बघा आणि एक्झामची चांगली तयारी करा. चला तर स्टार्ट करूया बिझनेस कम्युनिकेशन. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. द टर्म कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम. ओके, सॉरी, एक मिनिट, क्वेश्चन आपला पुढे गेला. यस, द टर्म कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम डॅश डॅश. सो कम्युनिकेशन ही जी टर्म आहे ही कोणत्या टर्मपासून आलेली आहे किंवा इट इज डिराइव्ड फ्रॉम? दॅट इज लॅटिन वर्ड. द आन्सर इज लॅटिन वर्ड. तुम्ही विचार करत चला. डिअर स्टुडंट्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, द टर्म कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कम्युनिज. लॅटिन वर्ड कम्युनिज यापासून कम्युनिकेशन हा शब्द आलेला आहे. आणि कम्युनिज याचा अर्थ होतो कॉमन. व्हॉट एव्हर कॉमन दॅट इज शेअर बाय ऑल. सो या पद्धतीने कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन वर्ड याच्यापासून उत्पत्तीत झालेला आहे किंवा उत्पन्न झालेला आहे. पुढे जाऊया. Communication is an exchange of idea, fact, emotion and opinion between. बघा, कम्युनिकेशन हे कुणामध्ये होतं म्हणजे आयडिया, फॅक्ट, इमोशन अँड ओपिनियन आपण किती लोकांमध्ये शेअर करू शकतो. सो 1 पर्सन, और बी आपण म्हणतोय ओनली 2 पर्सन, सी म्हणतोय 2 or more पर्सन अँड डी म्हणतोय नन ऑफ द अबव. सो व्हॉट इज आन्सर? थिंक करायचं आहे आपण स्वतः देखील. काय वाटतंय आपल्याला आन्सर? येस. सो इट इज ए 2 or more पर्सन, 2 किंवा अधिक. बघा डिअर स्टुडंट्स, MCQ एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नक्की गडबड होईल. 2 मध्ये कन्फ्युजन, हा चॉईस करायचा की हा चॉईस करायचा ऑप्शन. इथे तुमचं बेसिक नॉलेज, तुम्ही जे रीडिंग केलेलं आहे, ज्या कन्सेप्ट अंडरस्टँड केलेला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मिनिमम 2 पर्सन आर रिक्वायर फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. असा देखील प्रश्न पडू शकतो. हाऊ मेनी पर्सन आर रिक्वायर, हाऊ मेनी मिनिमम, हाऊ मेनी पर्सन आर रिक्वायर फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. सो मिनिमम 2 or more, 2 किंवा अधिक असू शकतात. 2 कमीत कमी 2 लागणार आहे. एका व्यक्तीमध्ये आपण कम्युनिकेशन नाही करू शकत. 2 व्यक्ती हे असावेच लागणार आहे. कमीत कमी 2 आणि जास्त कितीही असू शकतात. क्लिअर आहे? सो मिनिमम 2 अँड मोर पर्सन. क्लिअर आहे? पुढे जाऊया. बॅरियर्स ड्यू टू 2 डिफरंट लँग्वेजेस. ओके, 2 वेगवेगळ्या लँग्वेज असल्यामुळे कोणता अडथळा निर्माण होतो कम्युनिकेशनमध्ये? बघा, तुम्ही क्वेश्चनचा अर्थ समजून घेत चला. बॅरियर्स मीन्स अडथळा. आणि कम्युनिकेशनमध्ये 2 व्यक्ती किंवा अधिक व्यक्ती एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करताय आणि कम्युनिकेशन करताना कोणते अडथळे येतात तर त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि इथे आपण अडथळा म्हणतोय की लँग्वेजमुळे, वेगवेगळी भाषा. ओके, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम टॉकिंग इन मराठी अँड एनी अदर पर्सन हू इज टॉकिंग इन लाईक ॲज तमिळ एक्सेट्रा. वेगवेगळ्या लँग्वेज, वेगवेगळ्या भाषा आहे आणि याच्यातून कोणतं बॅरियर येणार आहे तर लँग्विस्टिक बॅरियर. द आन्सर इज लँग्विस्टिक बॅरियर. तुम्हाला सर्व बॅरियर्स आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये अंडरस्टँड करायचे. हा एक सॅम्पल क्वेश्चन आहे. मग नॉईस असेल, ओके, जिओग्राफिकल बॅरियर असेल, मेकॅनिकल बॅरियर्स असतील, वेगवेगळे जे बॅरियर्स आहे त्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. बॅरियर्सच्या रिलेटेड हा एक एक्झाम्पल क्वेश्चन टाकलेला आहे. तुम्ही सर्व बॅरियर्स अंडरस्टँड करून घेणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. ॲडव्हान्टेजेस ऑफ रिटन कम्युनिकेशन आर. रिटन कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेजेस काय? फर्स्ट, परमनंट रेकॉर्ड. बी, ॲक्युरेट प्रेझेंटेशन. सी, easy to verify,
अँड डी ऑल ऑफ दी अबव. सो आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. सर्व हे ॲडव्हान्टेजेस आहे. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिटर्न कम्युनिकेशन. बघा डिसएडव्हान्टेजेस काय, टाईम कन्झ्युमिंग, जास्त वेळ लागतो, युजलेस फॉर इलिटरेट पर्सन, अशिक्षित व्यक्ती याचा वापर करू शकत नाही. सी, लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता नाही आहे, फ्लेक्झिबल नाही आहे, आपण हवा त्या पद्धतीने बदल नाही करू शकत त्याच्यात. अँड लास्ट ऑल ऑफ द अबव. सो ऑल ऑफ द अबव हे सर्व डिसएडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट्स आहे. लक्षात ठेवा, व्यवस्थित पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7 इज ट्रान्समिशन ऑफ ऑर्डर्स, मेसेजेस, इन्फॉर्मेशन और सजेशन्स थ्रू स्पोकन वर्ड इज कॉल्ड ॲज. काय काय बघा, काय म्हणतोय आपण, एनी इन्फॉर्मेशन, शॉर्टकटमध्ये सांगतो, एनी इन्फॉर्मेशन लाईक ॲज ऑर्डर, मेसेज, इन्फॉर्मेशन, सजेशन्स थ्रू स्पोकन वर्ड. तोंडी शब्दांचा वापर करून जर आपण कम्युनिकेशन केलं तर याला काय म्हटलं जातं. ओके, दॅट इज ओरल कम्युनिकेशन. आणि ओरल कम्युनिकेशनलाच, लक्षात ठेवा, ओरल कम्युनिकेशनलाच व्हर्बल कम्युनिकेशन, ओके, ओरल कम्युनिकेशनलाच व्हर्बल कम्युनिकेशन असं देखील म्हटलं जाऊ शकतं. म्हणजेच असं समजा या ठिकाणी ओरल ऐवजी व्हर्बल ऑप्शन असतात तरी देखील तुम्ही ते चॉईस करणं अपेक्षित होतं. क्लिअर आहे. ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू स्पोकन वर्ड मीन्स ओरल कम्युनिकेशन और व्हर्बल कम्युनिकेशन, हे लक्षात ठेवा. व्हर्बल देखील म्हटलं जातं. क्लिअर आहे. पुढे जाऊया. ॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल कम्युनिकेशन, इमिजिएट फीडबॅक, कोऑपरेटिव्ह स्पिरिट, युजफुल फॉर ऑल काइंड ऑफ ऑडियन्स, मग इलिटरेट असेल, लिटरेट असेल वगैरे वगैरे सर्वांसाठी उपयुक्त आहे. येस, ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट, डॅश इज द प्रोसेस ऑफ सेंडिंग अँड रिसिविंग मेसेज विदाउट युजिंग वर्ड्स आयदर स्पोकन ऑर रिटन. अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या शब्दांचा वापर करत नाही. म्हणजे शब्दांचा वापर न करता विदाऊट युजिंग एनी वर्ड. काय म्हणतोय आपण, विदाऊट युजिंग वर्ड. लक्षात घ्या, विदाऊट युजिंग वर्ड्स. सो विदाऊट युजिंग वर्ड्स, कुठल्याही शब्दांचा वापर न करता जे कम्युनिकेशन केलं जातं दॅट इज काय आन्सर आहे, व्हर्बल, ओरल, नॉन व्हर्बल और रिटन. कोणतं आहे आन्सर, दॅट इज नॉन व्हर्बल. लक्षात ठेवा, विदाऊट युजिंग एनी वर्ड, आपण शब्दांचा वापर न करता, मग ते तोंडी शब्द म्हणजे ओरल असेल, रिटन असेल, असा कुठल्याही शब्दांचा वापर न करता जे कम्युनिकेशन करतो दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग ह्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे वेगवेगळे जे फॉर्म्स आहे, वेगवेगळे टाईप्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल साइन्स, सिम्बॉल्स, पोस्चर, जेस्चर, आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज एक्सेट्रा. खूप सारे फॉर्म्स आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा सायन्सचे काही चिन्ह असतात, चिन्ह बघून आपण ओळखू शकतो. ओके, यू टर्न आपण बघितला की यू टर्न इज नॉट अलाउड वगैरे वगैरे. बघा रस्त्याने जात, ऑल दीज आर साइन्स अँड सिम्बॉल्स. सिग्नल्स, रेड सिग्नल्स आहे, आपण थांबणार आहोत, कोण आपल्याला सांगत नाही आहे, म्हणजे इट इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नो वन कॅन से समथिंग, नो वन कॅन स्पीक समथिंग, देन ऑल्सो वी अंडरस्टँड वॉट दॅट साइन, दॅट सिम्बॉल वॉन्ट टू से. दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शब्दांचा वापर आपण करत नाही. ओके, पुढे जाऊया. द नॅचरल मुवमेंट ऑफ एनी पार्ट ऑफ ह्युमन बॉडी, पर्टिक्युलरली हेड, हँड अँड नेक आर कॉल्ड ॲज. बघा काय म्हणतोय आपण, फार महत्त्वाचा, अ नॅचरल मुवमेंट ऑफ ह्युमन पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. काय काय, हेड, हँड अँड नेक. नॅचरल मुवमेंट, ज्या नॅचरल मुवमेंट हेड ह्युमन बॉडीच्या, याच्या थ्रू जे आपण कम्युनिकेशन करतो. मग काय काय आपण हेड, यससाठी बघा बऱ्याच वेळेस हो, नाही, ओके, यस, गुड, यासाठी आपण हेड, हँड अँड नेक, नेक वगैरे यूज करत असतो. ह्युमन बॉडी, ह्युमन पार्ट्स. सो हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, त्याचे ऑप्शन बघा, हँडशेक,
पोस्चर, जेस्चर और आय कॉन्टॅक्ट. कुठलं आहे मग हे? सो इट इज ए जेस्चर. लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या. जेस्चर मीन्स नॅचरल मुवमेंट ऑफ ह्युमन बॉडी. दॅट इज मुवमेंट ऑफ द बॉडी, नॅचरल मुवमेंट, दॅट इज जेस्चर. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, मुवमेंट हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. मुवमेंट ऑफ बॉडी, मग हेड, नेक, हँड वगैरे यांचं मुवमेंट जे आहे दॅट इज युअर जेस्चर. व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, नेक्स्ट. डॅश डॅश इज अ मॅनर ऑफ प्रेझेंटिंग ऑर होल्डिंग oneself while sitting, standing and working. काय म्हणतोय आपण? प्रेझेंटेशन ऑर होल्डिंग oneself while sitting, standing and working. इझी लँग्वेजमध्ये सांगतो. हाऊ वी स्टँड, हाऊ वी वॉक, हाऊ वी सिट, हाऊ वी वर्क. आपण कशा प्रकारे बसतो, कशा प्रकारे चालतो, कशा पद्धतीने उभे राहतो, कशा पद्धतीने बसतो आणि कोणत्या पोझिशनमध्ये आपण काम करतो. ओके, बॉडी लँग्वेज म्हणतोय मी. सो यामध्ये याचा अर्थ काय? सो इट इज ए पोस्चर. हे काय झालं? इट इज ऑल्सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इट इज ए पोस्चर. ओके, इट इज अ पोझिशन ऑफ युअर बॉडी. हाऊ वी सिट, हाऊ वी स्टँड, हाऊ वी वॉक, दॅट इज पोझिशन ऑफ युअर बॉडी. ओके, दॅट इज पोस्चर. पुढे जाऊया. डॅश डॅश इज इम्पॉर्टंट साइन ऑफ कॉन्फिडन्स, रिस्पेक्ट अँड सोशल कम्युनिकेशन. काय आहे? डॅश डॅश इज इम्पॉर्टंट साइन ऑफ कॉन्फिडन्स. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड हिअर. कॉन्फिडन्स, रिस्पेक्ट अँड सोशल कम्युनिकेशन. काय आहे? दॅट इज आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट इंडिकेट कॉन्फिडन्स ऑफ पर्सन. म्हणजे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतं. In case of non-verbal communication, it is also one of the example of non-verbal communication. Eye contact. आँखों आँखों से बातें होती है, आपको तो पता है, ठीक है. So eye contact. When our eye contact, when there is a proper eye contact, it shows confidence. बघा, आपण डोळ्यात डोळे घालून छान बोलतोय म्हणजे काय? आपला कॉन्फिडन्स दिसतोय. पण आपण जर नजरे चुराएंगे अगर हम, तो इट इज अ लैक ऑफ कॉन्फिडेंस. लक्षात येत आहे? चलो तो आगे चलते हैं. डॅश डॅश इज कॉम्प्लिमेंटरी टू वर्बल कम्युनिकेशन. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक. इथे काय वर्ड मध्ये बघा, काय करायचं आहे तुम्ही जेव्हा रीड करता क्वेश्चन, काही महत्त्वाच्या हायलाइट्स तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंटरी, पूरक. ओके, व्हर्बल कम्युनिकेशनसाठी काय पूरक आहे, काय कॉम्प्लिमेंटरी आहे? दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. लक्षात घ्या. ओके, non-verbal communication is complementary to the verbal communication. How? बघा, आपण कम्युनिकेशन करतोय समोरच्या व्यक्तीबरोबर आणि एकदम सावधान स्थितीमध्ये उभे, जसं राष्ट्रगीत करतो ना आपण, ह्या पद्धतीने उभे आणि बोलतोय, नुसतं तोंड हलवतोय, बोलतोय. तर ते काय येणार? इफेक्टिव्हनेस नाही येणार आहे कम्युनिकेशनमध्ये. बट जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती चांगले एक्सप्रेशन असतील, हावभाव चांगले असतील, आपण बॉडी मुवमेंट असेल, आपण हात वारे वगैरे करून बोलत असेल, तर या पद्धतीने इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार आहे. आणि हे सर्व काय झाले? आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन, मुवमेंट ऑफ युअर बॉडी, जेस्चर, पोस्चर, याच्यातून तुमचं काय होणार आहे? कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार आहे. म्हणजे हे नॉन व्हर्बल जे कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी मदत करतात. ओके डिअर स्टुडंट्स, तुम्ही सर्व नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्रॉपरली स्टडी करा, त्याचं अंडरस्टँड करून घ्या आपल्या लँग्वेजमध्ये. 100% याच्यावर खूप सारे प्रश्न असतील. पुढे जाऊया. द फॉलोइंग इज और आर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. खालीलपैकी कोणते नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स आहे? फेशियल एक्सप्रेशन, ॲपिअरन्स, पोस्चर. सो ऑल ऑफ दी अबोव. सर्वच आहे. ओके, answer is all of the above. Communication is the task of imparting. कसला टास्क आहे? काय करतो आपण? We share the information. So it is a task of imparting information. लक्षात ठेवायचं आहे, आपण माहितीची देवाणघेवाण करतो. पुढे जाऊया.
द फॉलोविंग इज द परमनंट रेकॉर्ड फॉर बिझनेस. बिझनेससाठी खालीलपैकी कोणतं परमनंट रेकॉर्ड आहे? मग बिझनेस लेटर और फेस टू फेस इंटरव्यू और ग्रॅपोइन कम्युनिकेशन और ऑल ऑफ द अबव. सो आन्सर इज बिझनेस लेटर. लक्षात ठेवा, बिझनेस लेटर खास करून यूजच त्याच्यासाठी की परमनंट रेकॉर्ड व्हावा, एक एव्हिडन्स तयार व्हावा दोन पार्टीजमधील कम्युनिकेशनचा, त्यासाठी आपण बिझनेस लेटर वापरतो. सो बिझनेस लेटर इज ए परमनंट रेकॉर्ड. इट कॅन बी यूज ॲज ए एव्हिडन्स. लक्षात ठेवायचं आहे, पुरावा म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. ओके, ग्रॅपोइन काय? इट इज ए पार्ट ऑफ इनफॉर्मल कम्युनिकेशन. ओके, पुढे जाऊया. ॲज पर न्यूमॅन अँड समर, नेम ऑफ द पर्सन, राम श्याम सीता गीता ओम जय जगदीश असे जे इंडियन नेम आहे त्याच पद्धतीने इथे न्यूमन अँड समर यांनी एक डेफिनेशन केलेली आहे कम्युनिकेशनची. लक्षात घ्या, कम्युनिकेशनची डेफिनेशन न्यूमन आणि समर यांनी केली आहे. त्या डेफिनेशननुसार कम्युनिकेशन म्हणजे काय? इज इट एक्सचेंज ऑफ फॅक्ट्स, ओपिनियन, इमोशन्स और ऑल ऑफ द अबव? सो आन्सर इज ऑल ऑफ द अबव. As per the definition of Newman and Summer, communication is the exchange of facts, opinion and emotion. So answer is all of the above. लक्षात ठेवा. Clear आहे? Dash dash of the letter consists the main message. लेटरचा कोणता भाग मेन मेसेज देतो? मेन मेसेज, इम्पॉर्टंट जो मेन मेसेज आहे आपला इन्फॉर्मेशनचा, तो लेटरच्या कोणत्या भागामध्ये असतो? मग लेटरची तुम्हाला माहीत पाहिजे. हेडिंग, दॅट इज सेंडर ॲड्रेस, इनसाइड ॲड्रेस, सब्जेक्ट. ओके, त्यानंतर रेफरन्स, सॅल्युटेशन, ओपनिंग पॅरेग्राफ, मेन पॅरेग्राफ, ओके, क्लोजिंग पॅरेग्राफ, कॉम्प्लिमेंटरी क्लोज वगैरे वगैरे. सो या पद्धतीने त्यामध्ये मेन बॉडी जी आहे, मेन बॉडी ऑफ द लेटर, दॅट इज कन्सिस्ट काय? बॉडी ऑफ द लेटर कन्सिस्ट मेन मेसेज. मग त्यामध्ये जो मिडल पॅरेग्राफ आहे, लक्षात ठेवा, दॅट इज बॉडी ऑफ द लेटर. क्लिअर आहे? हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. मग हेडिंग ॲड्रेस कोणाचा असतो? इनसाइड ॲड्रेस कोणाचा असतो? सेंडरचा की रिसिव्हरचा? सब्जेक्ट म्हणजे काय? सॅल्युटेशन म्हणजे काय? वगैरे वगैरे. ठीक आहे, पुढे जाऊया. डॅश डॅश इज कम्युनिकेशन बिटवीन टू पोझिशन अँड नॉट बिटवीन टू पर्सन. अर्थ समजून घेत चला. काय म्हणतोय की असं कोणतं कम्युनिकेशन आहे की जे टू पोझिशनमध्ये होतं, टू पर्सनमध्ये नसून ते टू पोझिशनमध्ये होतं. असं कोणतं कम्युनिकेशन आहे की जे टू पर्सनमध्ये होत नाही, टू पोझिशनमध्ये होतं? एक्झाम्पल देतो, तुम्हाला लवकर समजेल. फॉर एक्झाम्पल, मॅनेजर कम्युनिकेटिंग विथ वर्कर. हिअर टू पोझिशन, वन पोझिशन इज अ मॅनेजर and another position is a worker. Okay, next one, teacher communicating with principal. Here two position, teacher and principal. सो या टाईपचं जे कम्युनिकेशन होतं की जे दोन व्यक्तींमध्ये नाही, व्यक्ती कोण आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, त्या पोझिशनला महत्त्व आहे. वी आर टॉकिंग विथ अवर प्रिन्सिपल, वी आर टॉकिंग विथ अवर मॅनेजर. सो हिअर पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं कोणतं कम्युनिकेशन आहे? इज इट फॉर्मल, इनफॉर्मल, वर्बल और नॉन वर्बल? कुठलं कम्युनिकेशन आहे? इट इज ए फॉर्मल कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, फॉर्मल कम्युनिकेशन दोन पोझिशनमध्ये होतं. मॅनेजर इज अ पोझिशन, प्रिन्सिपल इज अ पोझिशन, मॅनेजिंग डायरेक्टर इज अ पोझिशन. क्लिअर आहे? आणि यांच्याबरोबर कम्युनिकेशन करतो, हे फॉर्मल टाईपचं आहे. ओके, आपण प्रिन्सिपल सरांना असं नाही म्हणू शकत, काय मित्रा कसं काय चाललं आहे. सो इट इज अ फॉर्मल. आपल्याला काही फॉर्मॅलिटीज तिथे पाळावे लागणार आहे. क्लिअर आहे? पुढे जाऊया. डॅश डॅश इज अ कॅज्युअल फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन शेअरिंग टिपिकली यूज इन पर्सनल कन्व्हर्सेशन विथ फ्रेंड्स अँड फॅमिलीज. व्हेरी इम्पॉर्टंट. असा कोणता फॉर्म आहे की जो आपण टिपिकली आपण फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत कम्युनिकेट करण्यासाठी करतो? दॅट इज इनफॉर्मल कम्युनिकेशन. आन्सर लक्षात घ्या, informal communication. Informal communication means when we communicate with our family, our friends, our relatives. ओके, हे जे कम्युनिकेशन हे इनफॉर्मल आहे. ओके, हे काही पोझिशनमध्ये नाही. आपण आपल्या फ्रेंड्ससोबत, आपल्या
पॅरेंट्ससोबत आपल्या रिलेटिव्हजसोबत जे कम्युनिकेशन करतो ते इनफॉर्मल कम्युनिकेशन. क्लिअर आहे. पुढे जाऊया. द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज फ्रॉम हायर लेवल ऑफ ऑथॉरिटी टू लोअर लेवल ऑफ ऑथॉरिटी और फ्रॉम लोअर लेवल ऑफ ऑथॉरिटी टू हायर लेवल ऑफ ऑथॉरिटी इज कॉल्ड ॲज. बघा काय म्हटलेलं आहे, फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, प्रवाह, इन्फॉर्मेशनचा प्रवाह फ्रॉम हायर लेवल ऑफ ऑथॉरिटी टू द लोअर लेवल. हायर लेवल म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टरपासनं टू लोअर लेवल म्हणजे वर्करपर्यंत किंवा सुपरवायझरपर्यंत खाली येतोय. मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजर, सुपरवायझर, वर्कर खाली येतोय फ्लो. हायर लेवल मॅनेजिंग डायरेक्टर, खाली सुपरवायझर, त्याच्या खाली वर्कर, फ्लो खाली येतोय. किंवा वरती जातोय वर्कर कम्युनिकेटिंग विथ सुपरवायझर कम्युनिकेटिंग विथ हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्युनिकेटिंग विथ मॅनेजिंग डायरेक्टर, फ्लो वरती जातोय. म्हणजे लक्षात घ्या, वेन फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन पासिंग थ्रू हायर लेवल टू द लोअर लेवल और फ्रॉम लोअर लेवल टू द हायर लेवल. ऑथॉरिटीज ज्या आहे आमच्या कंपनीच्या, प्राचार्य, त्यानंतर उपप्राचार्य, त्यानंतर शिक्षक, ह्या पद्धतीने ह्या लेवल्स आहे. तशा कंपनीमध्ये पण आहे. मॅनेजिंग डायरेक्टर आहे, त्याच्या खाली हेड असणार आहे, त्याच्या खाली कोण असणार आहे, सुपरवायझर, मग वर्कर. ह्या उभ्या पातळीवरती जे कम्युनिकेशन होतं त्याला काय म्हणतात, दॅट इज व्हर्टिकल कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, उभ्या पातळीवरती हायरपासून लोअर किंवा लोअरपासून हायर ऑथॉरिटीमध्ये कम्युनिकेशन होतं, दॅट इज व्हर्टिकल कम्युनिकेशन. चला तर पुढे जाऊया. द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज फ्रॉम टॉप मॅनेजमेंट डाऊनवर्ड टू बी ऑपरेटिंग लेवल इज नोन ॲज. बघा काय म्हणतोय आपण, टॉप मॅनेजमेंटपासून, हायर ऑथॉरिटीपासून ऑपरेटिंग लेवलपर्यंत म्हणजे बॉटम लाईनपर्यंत, डाऊनवर्डपर्यंत, वर्करपर्यंत, खालच्या लेवलपर्यंत जे कम्युनिकेशन होतं त्याला काय म्हणायचं, अपवर्ड, डाऊनवर्ड की हॉरिझॉन्टल. सो आन्सर इज ए डाऊनवर्ड. लक्षात ठेवा, हायर लेवल ऑफ ऑथॉरिटीपासून लोअर लेवलपर्यंत जर कम्युनिकेशन होत असेल तर हे डाऊनवर्ड कम्युनिकेशन आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. डॅश डॅश मीन्स, इथे लक्षात ठेवा डॅश डॅश. ओके. डॅश डॅश मीन्स द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज फ्रॉम द लोअर लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन ऑथॉरिटी टू द हायर लेवल ऑफ ऑथॉरिटी. आता उलटं बोलतोय आम्ही. काय म्हणतोय, लोअर लेवलपासून, लोअर लेवलला कोण आला, वर्कर, त्याच्यापासून हायर लेवलपर्यंत म्हणजे सुपरवायझर असेल, मॅनेजर असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल, वरती जाते इन्फॉर्मेशन, लेवल वाढत जात आहे, दॅट इज अपवर्ड कम्युनिकेशन. क्लिअर आहे. काय आन्सर आहे, अपवर्ड कम्युनिकेशन. चला तर पुढे जाऊया. द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल ऑन द सेम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हायरकीज इज कॉल्ड. सेम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हायरकी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेम लेवल, सारख्या लेवलवरती, सम पातळीवरती. वन प्रिन्सिपल कम्युनिकेटिंग विथ अनदर प्रिन्सिपल. ओके. वन मॅनेजर कम्युनिकेटिंग विथ अनदर मॅनेजर, वन वर्कर कम्युनिकेटिंग विथ अनदर वर्कर. सेम लेवलमध्ये जे कम्युनिकेशन होतं आहे दॅट इज हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. क्लिअर आहे. काय आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. चला तर पुढे जाऊया. द कीज टू राईट ए सक्सेसफुल रेझ्यूम आर. डायरेक्टली आन्सर देतो मी तुम्हाला. दॅट इज यू ॲटिट्यूड, focus on audience and think about the prospective employer's need. You attitude means writing a letter in reader's point of view. बघा बरं का, यू ॲटिट्यूड वरती देखील प्रश्न पडू शकतो. यू ॲटिट्यूड म्हणजे काय, रायटिंग अ लेटर फ्रॉम रीडर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. वाचणाऱ्याला योग्य कसं वाटेल, त्याला वाचायला चांगलं कसं वाटेल, त्याला इन्फॉर्मेशन पॉझिटिव्ह कशी वाटेल, हा विचार मनात घेऊन आपण रेझ्यूम किंवा लेटर लिहिलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, यू ॲटिट्यूड. ओके. आणि यू ॲटिट्यूड लक्षात ठेवून तुम्ही रेझ्यूम लिहिणं अपेक्षित आहे. ओके. नेक्स्ट, कम्युनिकेशन इज पार्ट ऑफ डॅश डॅश स्किल. कुठल्या प्रकारचं स्किल आहे कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल की शॉर्ट स्किल, कुठल्या प्रकारचं आहे, इट इज ए सॉफ्ट स्किल. क्लिअर आहे. कम्युनिकेशन इज सॉफ्ट स्किल. Next, dash is the person who transmit the information
काय म्हणतोय आपण, ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन. असा कोणता व्यक्ती की जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो, एक्सचेंज करतो, कोण आहे मग तो, ही इज ए सेंडर. ओके, सेंडर मीन्स एनकोडर. लक्षात ठेवा, हे देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ. सेंडर मीन्स एनकोडर. लक्षात ठेवा, सेंडर मीन्स एनकोडर आणि रिसिव्हर मीन्स, बघा, रिसिव्हर मीन्स डिकोडर. हे लक्षात ठेवायचं. सेंडर इज अ डिकोडर, रिसिव्हर सेंडर इज एनकोडर आणि रिसिव्हर इज डिकोडर. असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. असा कोणता व्यक्ती की जो मेसेज पाठवतो, सेंडर कोण आहे, द पर्सन हु ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन इज ए सेंडर. जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो तो सेंडर. द पर्सन हु रिसीव द इन्फॉर्मेशन इज अ रिसिव्हर. अँड सेंडर इज ऑल्सो नोन ॲज एनकोडर, हु एनकोड द मेसेज. मेसेज तयार करतो, सेंडर इज एनकोडर. अँड रिसिव्हर रिसीव द मेसेज, ही इज ए डिकोडर. डिकोड करतो, अंडरस्टँड करून घेतो मेसेज. ओके, पुढे जाऊया. द रिस्पॉन्स टू सेंडर्स मेसेज मीन्स काय, रिस्पॉन्सचा अर्थ काय झाला, दॅट इज फीडबॅक. लक्षात घ्या, एनकोडिंग डिकोडिंग आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. सेंडर काय करतो, एनकोडिंग. रिसिव्हर काय करतो, डिकोडिंग. आणि रिसिव्हर डिकोडिंग करून त्याला देतो रिस्पॉन्स. हा रिस्पॉन्स झाला तुमचा फीडबॅक. क्लिअर आहे, हे लक्षात ठेवायचं. एनकोडिंग कोण करतो, सेंडर. डिकोडिंग कोण करतोय, रिसिव्हर. आणि डिकोडिंग करून मेसेज अंडरस्टँड केल्यानंतर रिस्पॉन्स देतो. हा रिस्पॉन्स झाला तुमचा फीडबॅक. क्लिअर आहे, पुढे जाऊया. अवर ड्रेस कोड इज एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश कम्युनिकेशन. ड्रेस कोड, छान नीटनेटका ड्रेस असणं. ओके, आता आम्ही समजा एखाद्या ऑफिशियल फॉर्मल सिच्युएशनमध्ये आहोत, एखाद्या ऑफिसमध्ये जातो आहे आणि हँकी पँकी ड्रेस घालून जातो आहे, दॅट इज नॉट गुड साईन. सो जेव्हा आम्ही फॉर्मल ड्रेसअप करून जाणार आहोत तर काय इंडिकेट करणार आहे, फॉर्मल, इनफॉर्मल की वर्बल, नॉन वर्बल. इट इज ए नॉन वर्बल. म्हणजे बोलायची गरज नाही, आपला प्रॉपर ड्रेस कोड असेल, फर्स्ट इम्प्रेशन आपलं ॲटोमॅटिकली तुमच्या ड्रेस कोडवरतून पडणार आहे. नॉन व्हर्बली होणार आहे हे सर्व. सो इट इज एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, ड्रेस कोड हे कसलं एक्झाम्पल आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. लेटर, ईमेल, टेलिफोन आर एक्झाम्पल ऑफ, का कसले एक्झाम्पल आहे हे सर्व, इट इज अ एक्झाम्पल ऑफ चॅनल्स. लक्षात घ्या, तुम्ही मेसेजमध्ये कन्फ्यूज होऊ शकता, बट answer is a channel. Channel means what? It is a medium through which we transfer the information. चॅनल हे असं माध्यम आहे की ज्याचा वापर करून आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो आणि म्हणून आन्सर झालं चॅनल. चुकून मेसेज आम्ही घेऊ शकतो आणि चुकणार. ओके, चॅनल काय आहे, इट इज अ मीडियम थ्रू विच वी ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन. ओके, नेक्स्ट, दॅट द स्किल्स आर सेट ऑफ स्किल्स that influence how to interact with each other. That is soft skill. It is a definition of soft skill. लक्षात ठेवा, answer is soft skill. Okay, soft skill. पुढे जाऊया. What are the elements of effective speaking? Effective speaking चे elements काय? First आपण म्हणतोय clear pronunciation, brevity, precision की all of the above. So answer is all of the above. Next, dash dash is kind of grievance interview. It can be conducted while employee resigning the job. एम्प्लॉई जेव्हा रिझाईन करत असेल तेव्हा कोणत्या प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जातो, सो दॅट इज एक्झिट इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचे सर्व प्रकार तुम्हाला स्टडी करणं अपेक्षित आहे. ओके, व्हिडिओच्या एंडला आपण बोलूया तुम्ही स्टडी कसं करणं अपेक्षित आहे वगैरे. ठीक आहे, पुढे जाऊया. Communication is dash dash process. One way, no way, काय, two way. It is a two-way process. लक्षात घ्या, communication is two-way process. Dash dash is a process of receiving, interpreting and reacting the message received from the communication sender. Communication sender. S-E-N-D-E-R. Okay, sender. Communication sender. So काय आहे, it is a listening. There is a difference between hearing and listening.
लिसनिंग मीन्स हिअरिंग लिसनिंग एनी इन्फॉर्मेशन विथ केअरफुली. पूर्ण आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ हेड, माइंड, हार्ट, हे सर्व तुमचं एकत्रित फुल कॉन्सन्ट्रेशन असेल त्याला आपण लिसनिंग म्हणतो. आणि हिअरिंग म्हणजे नुसते कानावरती शब्द पडताय. काही मुलांनी आता व्हिडिओ लावून दिला असेल, चाललंय, परंतु काही स्टुडंट्स हे फार मनापासून ते बघत असतील, माइंडमध्ये ते रिटेन करत असतील, लक्षात ठेवत असतील. दॅट इज लिसनिंग. दे आर लिसनिंग अवर व्हिडिओ. नेक्स्ट, डॅश डॅश आर द बॅरियर्स टू लिसनिंग. अडथळे कुठले कुठले? डिस्ट्रॅक्शन की वंडरिंग अटेन्शन, लॅक ऑफ इंटरेस्ट और ऑल ऑफ द अबव. सो आन्सर इज ऑल ऑफ दिस. सर्वच लिसनिंगचे अडथळे आहे, बॅरियर आहे. नेक्स्ट, डॅश डॅश रेफर्स टू दी स्पेशल लँग्वेज ऑर ट्रेड, प्रोफेशन और फील्ड स्टडी. एक स्पेशल लँग्वेज म्हणून काय आहे की जे ट्रेड आणि प्रोफेशन फील्डमध्ये यूज केली जाते. दॅट इज जॉर्गन. लक्षात ठेवा, ही काय आहे? जॉर्गन. बघा, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लिहितो तो जेव्हा मेडिसिन वगैरे, आपल्याला नाही वाचते ते काय लिहिलं आहे, बट म्हणजे आपण मेडिकल शॉपमध्ये गेलो तर तो इझिली ते काय करू शकतो? रीड करू शकतो. दॅट इज जॉर्गन. दिस टाईप ऑफ लँग्वेज इज कॉल्ड ॲज जॉर्गन. नेक्स्ट, डॅश डॅश इज कॉम्प्लिमेंटरी ग्रीटिंग विथ विच द रायटर ओपन हिज लेटर. कॉम्प्लिमेंटरी ग्रीटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉम्प्लिमेंटरी ग्रीटिंग. कॉम्प्लिमेंटरी ग्रीटिंग मीन्स सॅल्युटेशन. ओके, लक्षात ठेवा. कॉम्प्लिमेंटरी ग्रीटिंग टू द रीडर इज ए सॅल्युटेशन. ओके, चला तर पुढे जाऊया. यूज ऑफ मेमोज आर. मेमोचा यूज काय? आता आपण पुढे आलेलो आहे चॅप्टरमध्ये. ओके, मेमो जे आहे, मग यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बरं का, मेमो आहे, त्याचबरोबर सर्क्युलर आहे, वगैरे वगैरे. ह्या सर्वांची माहिती तुम्हाला घेऊन ठेवणं, अंडरस्टँड करून ठेवणं अपेक्षित आहे. डिअर स्टुडंट, एक सॅम्पल क्वेश्चन टाकलेले, मेमोवरती प्रश्न पडू शकतो. तर इतर काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट टर्म्स असतील, चॅप्टर नंबर 7, या देखील तुम्हाला करणं अपेक्षित आहे, अंडरस्टँड करणं अपेक्षित आहे. सो काय मेमो? ऑल ऑफ द अबव. टू आस्क इन्फॉर्मेशन, गिव्ह इन्फॉर्मेशन और रिक्वेस्ट मीन्स सर्वच. क्लिअर आहे? चला पुढे जाऊया. मेरिट्स ऑफ ईमेल आर. ईमेलचे फायदे काय? स्पीड, नो नीड ऑफ रिसिवर्स अवेलेबिलिटी. रिसिवर तिथे बसूनच असला पाहिजे याची काही गरज नाही. कॉन्फिडेन्शियल अँड सेफ. यस. सो ऑल ऑफ द अबव. चला पुढे जाऊया. ECS स्टँड फॉर. आन्सर इज इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम. डिअर स्टुडंट, लक्षात घ्या, हे आपण काही सॅम्पल क्वेश्चन टाकलेले आहे की जेणेकरून तुम्हाला स्टडीला एक आपण म्हणू शकतो की एक बेस तयार होईल. तुम्ही काय करायचं आहे, आता 2 दिवसावरती तुमचे पेपर आलेले, तुम्ही चॅप्टर वाईज काय काय कन्सेप्ट आपल्या लँग्वेजमध्ये अंडरस्टँड करून घेत चला. जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड झालेली असेल, ॲटोमॅटिकली तुम्ही दिलेल्या ऑप्शनमधून प्रॉपर ऑप्शन चॉईस करू शकता. पण अर्थच माहिती नाही. जसं आपण जेस्चर, पोस्चरबद्दल बोललो. व्हॉट इज मीन बाय जेस्चर, व्हॉट इज मीन बाय पोस्चर, व्हॉट इंडिकेट बाय आय कॉन्टॅक्ट, हे आपल्याला माहितीच नसेल तर आपण चॉईस नाही करू शकत प्रॉपर. सो आपल्या लँग्वेजमध्ये समजून घ्या, अंडरस्टँड करून घ्या. घोकमपट्टीने काही होणार नाही. MCQ तुम्ही रट्टामार पद्धत केली, MCQचा फायदा होणार नाही तुम्हाला. यू नीड टू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट इन युअर ओन लँग्वेज. तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे? त्याचबरोबर टॉपिक लास्ट जो आहे त्यामध्ये सोशल मीडिया आहे, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, याचे बेनिफिट्स काय, सोशल मीडिया कुठला कुठला आहे, ह्या सर्व तुम्हाला अंडरस्टँड करणं अपेक्षित आहे. बॅरियर्स कुठले कुठले आहे, ओके, ह्या बॅरियर्स ज्या आहे कम्युनिकेशनची याचं अंडरस्टँड करणं अपेक्षित आहे. प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन क्लिअर आहे. मेथड्स ऑफ कम्युनिकेशन, चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला रिमाइंड करणं अपेक्षित आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स. थांबूया, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.